तर आपण आलाय सध्या जिम कशी उघडली नाही, आपण आलाय 4:25 झाले आहे. 2 मिनिट बसतो तर विडा म्हणून आलं बोलायचं कळ नाही. 2 मिनिट आराम केलं ना मग येऊ द्या. चला मग आपण बाहेर भेटू आता. फ्रेश ब्रश होऊन येतोच बाहेर म्हणजे जिम मध्ये बरं का, आणि चेंजिंग रूम मध्ये बरं का. आलोच आपण. एक खिडकी उघडू, फॅन लाव. नवीन आणले बघा, भारी आहे ना, नवीन आहे. अरे एकदम भारी आहे, एकदम अशी हवा येते ना, केस उडते. अरे बरं का फॅन हवा भारी मार. काल आलतं जिम मध्ये, आलतं कार्यक्रम होता, घरी गेलं कारण की पहिले झोपेवर आलती, माल पण दुखलं झालं त्याच्यामुळे आपण कार्यक्रमामध्ये आलं नाही. गेलं काल घरी झोपलो, नंतर डायरेक्ट सकाळी 5ला उठलो. त्याच्यानंतर मग आता जिम मध्ये आलो. परवा दिवशी आपलं चॅलेंज अर्धच झालं कारण की तुम्हाला सांगितलंच आहे कपल्स आल्यामुळं मला शूट करायला टाइम नाही भेटला. गार्डनला गेल तर शूट करायला सकाळी जावं 5 वाजता, 5 ते 6:30च्या मध्ये कुणी नसते, आपणच असते जावं. आणि कसं आहे माहिती आहे का, तर आपला एपिसोड आहे मला पण माहित नाही तर सांगतो. तर पहिले मी 2 दिवस आपण केला नाही, आपण मारणार आहे शोल्डर आणि ट्रायसेप. 2 दिवस जिम नाही घेत, शोल्डर ट्रायसेप, उद्या बायसेप, बॅकग्राऊंड वर्कआउट कम्प्लीट झालं भेटू. काय मारणार काय नाही, लेवल बरं का, लेवल तर 5वा आहे आपला. आणि एपिसोड किती आहे ते तुम्हाला नंतर सांगतो. आला आहे वरी, कळ नाही बोलणार. ॲडव्हान्स बाईक पुशअप मारतो 10 आणि 10 सेकंड होल्ड करायचा प्रयत्न करेन. एवढं झालं तेवढं करू बरं का. काल तर गॅप पडला आहे, आज आपण शोल्डर आणि ट्रायसेप मारला आहे, त्याच्यामुळे माझी एनर्जी पूर्ण डाऊन झाली थोडी. लवकर आपण गोष्ट म्हणलं तर येईल, काय करू काय नाही. ऑर्डर केलं ते अजून आलं नाही, येईल रविवार पस्तर येईल. तारीख दिले पस्तर ती रविवार आपला पहिला शूट होईल डायरेक्ट. आता जसं चाललंय तसं चालू द्या. आणि आपला एपिसोड आहे 63वा, आला असता 63वा आणि आज आला असता 64वा. जिमचा कार्यक्रम होता, जिमला 1 वर्ष कंप्लीट झालं, आता 2रं वर्ष चालू झालं. पहिला आपण मग घेणार आहे, काय घेणार आहे माहिती आहे का, हँड स्टँड पुशअप. आपलं लेवल 4चं आहे ना, तसंच फॉलो करू. जोपर्यंत आपलं पार्सल येत नाही तोपर्यंत असंच चालू देऊ, काहीतरी आपल्यात फरक पडेल. पहिलं मारल्यानंतर दुसरं वॉल हँड स्टँड पुशअप मारायचं, नंतरला हँड स्टँड होल करायचं, त्याला ॲडव्हान्स बाईक पुशअप मारून क्लोज करायचं. त्याला आपण पहिलं हँड स्टँड पुशअप मारून घेऊ. आता काय बोलू काही समज नाही गेले. मारलं 6 साडेसहा समजून घ्या. 7 वाजे मारलं ते हाफ मार नाही आलं मला, म्हणजे बोलायचा अर्थ की मारल तो आपल्याला मारायचं, तसं नाही मारलं त्याच्या 7वा नाही धरायचं. मला जसं जमेल मी तसं करेन. आता एनर्जी डाऊन झाली, शोल्डर ट्रायसेप मारल्यामुळं काही समज नाही गेलं. हप्ता आपल्याला जड जाईल आणि उद्या आपल्याला मारायचं बॅक आणि बाईक मारायचं. उद्या तर आपली वाट लागणार आहे, 100% लागणारच आहे. बरं आपला झाला पहिला सेट कंप्लीट, आपण मारलं 6.5. आता बघू आपण दुसऱ्या सेटला काही फरक का नाही का माहीत, तर आपण त्याचा गॅप घेऊ, चालू करू.
ला किती मारला काम आहे पण नाही बरं का. आज आपण शोल्डर ट्रायसेप मारले, माझी 90% एनर्जी गेली आहे म्हणून इथं मला काय पण येणं गेलं आहे. दुसरा सेट पण असंच गेला, 5 का 6च मारला आणि त्याच्या नकोसं वाटलं, झोप वाटलेली घरी जाऊन. आता माझी पूर्ण थकलेली आहे. जाऊ एवढं चॅलेंज कम्प्लीट. चला दादा 2 मिनिटाचा गॅप येतो आता. गेल्या 1 का 1.5 मिनिट म्हणलं यावर 2 मिनिटाचं गॅप घेऊन तिसऱ्या सेटला काहीतरी धमाल करू. तर भरपूर आहे, असं वाटतं की मला तिसरा सेट जमल का नाही, का माहीत. आपल्याला पुश करेल, बॅलन्स पण खराब होऊ शकते का. बघा वार कसं आहे का नाही. अरे भारी आहे परंतु थंड बॉडीसाठी आणि मुळे वार पण चांगलं वाटते बॉडी. सेट कंप्लीट मारलो का माहीत आणि विसरलो आहे. फक्त मला एवढंच की हातावर थांबून मारायचा प्रयत्न करायचं होतं. मोजलं नाही, पहिले एक्सरसाइजमध्ये केलं आहे. बहुतेक तिसरे एक्सरसाइजला काहीतरी आपल्याचा फायदा होईल. आता आपण घेणार आहे दुसरी एक्सरसाइज, तर त्यापूर्वी मी 2 मिनिटाचा रेस्ट करतो. जमल का नाही, काहीतरी अलग करा म्हणलो, माझ्या हाताला काहीतरी झालं. गोष्ट काय झालं माहिती आहे का, सेट तर आपण भितडीला घ्यायचं, आता इथं घेऊ. मध्ये एनर्जी काय पण नाही राहिली, फक्त 2 गेले मला. जाऊ द्या, दुसऱ्या सेटला बघू. माहिती आहे का, असं मला वाटलं डाव्या का उजव्या हाताला एक साईड प्रेस पडत होता. असं माझ्यासारखी गलती करू नका असं मला वाटते. पहिली व्हिडिओ बघतो मग तुम्हाला सांगतो. पूर्ण गलती आहे बरं का, पूर्ण दुसरा सेट पण वाया गेला आपला. आता आपण भितडीचं सपोर्ट घेऊन मारू. इकडं मला जमल वाटलं, मला हातात ठेवायचं कळ नाही गेले. तिसऱ्या सेटला बघू इकडं मग आता काहीतरी. गॅप पडल्यामुळं लागले रोटेशन करायला. मेन कारण फोकस पण नाही आज. त्याला दुसरा सेट पण असंच गेला. तुलासारखे शब्दच राहणार आहेत आपल्याकडे. जाऊ दे, मी आराम करतो, मग भेटू तिसऱ्या सेट. आता बघू, तिसऱ्या एक्सरसाइजमध्ये आपल्याला होल्ड करायचं आहे. मी लईतली बघा 3 बारीमध्ये थांबलं तर थांबेल, नसता नाही थांबणार. बस झालं लाड. आता पहिल्या सेटमध्ये 3 वेळेस प्रयत्न करणार, नाही जमलं. पहिला सेट कंप्लीट झाला मग समजून घेऊ आपण. आलं पहिल्या सेटला 3 वेळेस प्रयत्न केला, नाही आला, सोडून टाका. चला दुसरा सेट घेऊ.
थोडं थोडं मोबाईल पडल्यामुळं आपला पूर्ण मूड खराब झाला. वारं आहे की आपण प्रयत्न तर करतोय, एक मला सुधरू देत नाही. जेम कसं माहिती का आजचा पण एपिसोड आपला खराबच गेला. 2 दिवस गॅप होता, एक नाही 2 दिवस. आपला सोमवारी का मंगळवारी, मंगळवारी आणि ॲडव्हान्स बाईक पुशअप. पहिला सेट झाला 10 मारला, दुसऱ्याला पण 10 मारू, तिसऱ्याला पण 10 मारू. त्रेसष्टवा सोड लईच खराब गेला आहे. जाऊ द्या आता, आपला दिवसच खराब आहेत. तो एपिसोड मला वाटलं चांगला जाईल, चांगला. उद्या काहीतरी केलं पाहिजे राव. लय स्वतःवर राग येतोय मला. 663 म्हणलं तर बघा 2 महिने कंप्लीट झाले आपल्याला. अजून घंटा येत नाही मला. बघू आता खरं माझं बोलायचं मूडच नाही की खाली ट्रायसेप शोल्डर मारल्यामुळं माझी पूर्ण एनर्जी डाऊन झाली. डाऊन प्रयत्न करू की आता उद्या पण नाही होणार. नाही उद्या केलंच पाहिजे तर कमीच मारू आपण. बायसेप आणि बॅक नसतं, उद्या बॅक मारतो. परवा दिवशी शनिवारी बायसेप बॅक लेग मास मारायचा प्रयत्न करेन मी, बरं का. उद्याला मूडवर आहे सगळं, बरं का. झालं पाहिजेत नसता दिवस वाया चालत आपले. चला मग आता उद्या भेटू.